आज आपण बनवूया तांदळाची खीर। त्यासाठी मी एक छोटी पाववाटी सुगंधी तांदूळ घेतले आहे आणि ते गॅसच्या फुल फ्लेमवरती आपल्याला 2 मिनिटे तांदूळ फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तांदूळ भाजून झाले की थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे। एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आहे। त्यात वाटलेले तांदूळ घालून घेऊया, चिमूटभर मीठ घालून घेऊया। तांदूळ हे पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुकं खोबरं दळून घेऊया। सुकं खोबरं सुद्धा आता टाकून घेऊया। तांदूळ शिजले आहेत। त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी व इलायचीचे बी वाटून घ्यायचे आहे। तर आता आपण ही जी साखर आहे ती सुद्धा टाकून घेऊया। आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि गरम केलेले पाव लिटर दूध घालून घेऊया। त्यानंतर 10 मिनिटे गॅसच्या लो फ्लेमवरती खीर उकळून घेऊया। 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया। तर तयार आहे आपली तांदळाची खीर।